मराठी भाषा अनेक शाळांमध्ये काही वर्षांच्या पासून हे शिकवलं जात आहे। तर आताच्या घडीला पहिली ते पाचवी साठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। सर्वसाधारणपणे आपण पाहतो की मराठीशी मग लिखाणाच्या संदर्भामध्ये देवनागरी लिपी असेल, त्यातल्या त्यात संवाद साधत असताना पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदीचा वापर केला जातो। ज्या वर्गातील विद्यार्थी तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। ते नियोजन करीत असताना त्या विद्यार्थ्याच्या त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान 20 विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर ती भाषा शिकवणारा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल। काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्यासाठी ऑनलाइन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल। तुम्ही आता असं म्हणालात की अनेक माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी कंपल्सरी आहे, परंतु अशा अनेक तक्रारी अनेक वेळा समोर आल्या की त्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही। आपण हिंदी तिसरी भाषा म्हणून पुढे आणतो, कारण महाराष्ट्रामध्ये हिंदी सोडता अपवादात्मकच काही ठिकाणी काही शाळांमध्ये इतर भाषांसाठी आग्रह होऊ शकतो, परंतु ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही बंधनकारक असून सुद्धा त्यांच्यावर काय कारवाई? बिलकुल असं जर निदर्शनास आलं तर त्या शाळांवर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि एकदा दोनदा समज दिल्याच्या नंतर पण जर मराठी शिकवणं त्यांनी सुरू केलं नाही तर त्या शाळा रद्द करण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी केला जाईल। मुंबईमधल्या मराठी शाळांचा काही प्रश्न आहे तो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। सरकारकडून निर्णय घेतले जातात, परंतु पटसंख्याची सातत्यानं घसरत चालली आहे। आपण जर आकडेवारी पाहिली तर 13 वर्षात फक्त मुंबईमध्ये 132 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत। ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल आणि म्हणून या मराठी शाळा कशा टिकतील, त्या कशा वाढतील, किंबहुना महानगरपालिकेच्या पण शाळांमध्ये